बीड़ जिले के मस्साजोग के सरपंच संतोष देशमुख की हत्या के मामले में पुणे शहर में सर्वदलीय मोर्चा का आयोजन किया गया। इस मोर्चे में शामिल शिवा संग्राम के अध्यक्ष ज्योति मेटे ने कहा कि आरोपियों को कड़ी से कड़ी सजा मिलनी चाहिए। वहीं संतोष देशमुख की बेटी वैभवी देशमुख ने भी न्याय प्रणाली पर सवाल उठाते हुए जल्द से जल्द न्याय की मांग की है। अगदी बरोबर आहे। या संतोषांना देशमुखांच्या खून प्रकरणामध्ये दोषींविरुद्ध कारवाई करण्यासाठी जो विलंब झालेला आहे त्याच्यामुळे हा प्रचंड जनप्रक्षोभ उसळलेला आहे आणि मयत संतोषांना देशमुख यांना त्यांच्या मृत्यू पश्चात न्याय मिळाला पाहिजे, त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियांना देखील न्याय मिळाला पाहिजे, ही सगळ्यांची एकच भूमिका आहे। अजूनही वाल्मिक कराडवर 302 दाखल नाहीये। हे तपास यंत्रणांनी सांगायचं आहे, कारण तपास यंत्रणा तपास करत असतात। त्याच्यामुळे तपास यंत्रणांनी आजपर्यंत ज्या काही तपासामध्ये आढळून आलेल्या बाबी आहेत त्याच्यानंतर त्यांनी ती घ्यायची भूमिका आहे। गृहमंत्री म्हणून फडणवीस कुठे कधी पडले असं वाटतं? नाही, याच्यामध्ये आपण बघितलं असेल की विधिमंडळामध्ये गृहमंत्री म्हणून राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी तपास देण्याचं ते घोषित केलेलं आहे आणि त्यांनी प्रसंगी मोका लावण्याचं देखील सुरुवात केलेलं आहे। त्यामुळे असं वाटतं की त्यांनी तपास एका व्यवस्थित दिशेने किंवा एका सुनियोजित पद्धतीने पुढे नेण्यासाठी संबंधित यंत्रणांना भाग पाडलेला आहे। भूमिका काय असेल? आमची भूमिका एकच आहे की यातील सर्व आरोपी लवकरात लवकर शोधून त्यांच्या विरोधामध्ये कठोरात कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे।